अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील भाजप अध्यक्ष गोविंद पाटील यांनी शहापूर मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी लढवित आहेत. 27 तारीख ही माघार घेण्याची शेवटची तारीख असून फॉर्म मागे घेण्यासाठी विविध पक्ष व पक्षश्रेष्ठींकडून गोविंद पाटील यांना विनवणी. महत्त्वाचे म्हणजे खारेपाट विभाग भाजप अध्यक्ष गोविंद पाटील यांनी कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध स्तरावरून जनतेची विविध समस्या सोडवण्यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न केले आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून भाजप पदाधिकाऱ्यांकडून त्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र माजी प्रशांत ठाकूर पनवेलचे आमदार यांनी ह्यांचं कार्य उल्लेखनीय असल्याबद्दल खारेपाट विभाग अध्यक्ष भाजपचे गोविंद पाटील यांचं म्हणणं आहे. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभाग भाजपचे अध्यक्ष गोविंद पाटील आज आपल्या समवेत आहेत. कला, क्रीडा, सामाजिक असे विविध क्षेत्रात त्यांनी कार्य केलेले आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि आज आपल्या समवेत आहे. तर काय आपलं म्हणणं आहे? आज अपक्ष म्हणून तुम्ही पंचायत समितीसाठी जिल्हा परिषदेसाठी फॉर्म त्यांनी सबमिट केलं आहे. तर काय आपलं म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की गेल्या 25 वर्ष मी निष्ठावंत कार्यकर्ता भाजपचा आहे आणि अद्यापपर्यंत राहणार. परंतु आम्हाला काही नवीन मंडळी जी आलेली आहेत ती जुन्या कार्यकर्त्यांना कुठे विश्वासात घेत नाही. म्हणून आमचं घरानं सांगायचं तरी कुणाला, त्यासाठी मी तो अपक्ष फॉर्म जिल्हा परिषदेचा भरलेला आहे. गेल्या 5 वर्षात मी एक रोशनी ठाकूर म्हणून भाजपमध्ये होत्या आणि परशुराम म्हात्रे पंचायत समितीमध्ये होते आणि मी सुद्धा त्या पंचायत समितीला फॉर्म भरलेला होता. तिला 1800 मतदान भेटले मॅडमला आणि यांना भेटले 1200 मतदान. ती केवळ जेव्हा आम्ही घरोघरी जाऊन नवीन पक्ष वाढवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मग ते करोनामध्ये धान्य वाटप केले, प्रत्येक गावात आपला बूथ अध्यक्ष झाला पाहिजे ते केले. अशी बरीचशी मंडळी बरोबर होते. अनिता पाटील होते, शैलेश पाटील होते, बरेच त्या भागातील पेझार इथले पाटील होते, नंदू पाटील, पोलीस पाटील, हशिवऱ्याचे जगन्नाथ पाटील होते. असे सर्व गावातील 47 बूथ आपण या शहापूर विभागामध्ये केलेले आहेत. परंतु कुठंतरी पक्षांनी लक्ष द्यायला पाहिजे स्थानिक कार्यकर्त्याकडे. ते कुठेही दिलं जात नाही आणि कामंसुद्धा मिळालेली नाही. आपण अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि उद्याचा शेवटला दिवस आहे. तर वरिष्ठांकडनं काय आपल्याला काय सांगण्यात येते? वरिष्ठांना असं सांगायचं आहे की गेल्या 10 ते 15 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न हातात घेतलेला आहे. कुठल्या पुढाऱ्यांनी काय 45 वर्ष झाली पण शेतकऱ्यांकडे काय बघितलेला नाही. दुसरी गोष्ट, तरुण मुलांना रोजगार जे पाहिजे ते सुद्धा भेटत नाही. आणि वरिष्ठ मंडळीने आज जर प्रशांतदादा नसते तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला विष पाहायला लागला असता. तेही लक्ष दिलं, इकडे पक्ष वाढला. प्रशांत ठाकूर दादांमुळं इथे भाजप संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये वाढला आणि आता तो वाढणार नाही असं मी प्रामाणिकपणे ठामपणे सांगतोय. का तर त्याचा कार्यकर्ता आहे, त्याला तुम्ही जर असे लातेने तुरवीत असाल तर ते चुकीचं आहे. कारण त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते समाजासाठी आणि समाज एकत्रित करण्यासाठी आणि पक्ष भाजप मोठा कसा होईल हा आमचं धोरण. बूथ
अध्यक्षापासून तर सामाजिक कोणतंही हॉस्पिटलपासून असो सगळ्या बाबतीत प्रशांतदादाच सहकार्य करतात. बाकी इकडची मंडळी काय आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. म्हणून त्यांना एक सिंह म्हणून मी फॉर्म भरला. मी पक्षाच्या विरुद्ध गेलेलो नाही. उद्या मी डिसिजन घेईल, पण दादांचा जीव आहे माझ्यावर आणि त्यांचा पक्ष सोडून मला जाता येणार नाही. दादांचंच बघा ना, आज 4 टर्म ते निवडून आले, त्यांना पण मंत्रिपद भेटतच नाही. मग आमची सेवा करणाऱ्याच माणसाला जर काही भेटत नसेल, मंत्रिपद भेटत नसेल, तर आमच्यासारख्या माणसाचं काय? जनता पक्ष आहे आणि ह्या खारपट्टी विभागामध्ये जर तुम्ही गावोगावी गेलात तर तलागाळाचा कार्यकर्ता बूथ अध्यक्ष जर घेतलात तरच पक्ष वाढू शकतो. जुन्या माणसाला कुठेतरी विचारणा झाली पाहिजे. स्टार्ट केलं. खारेपाट विभाग भाजप अध्यक्ष गोविंद पाटील यांचं म्हणणं आहे की रायगड जिल्हा भाजपचे जे अध्यक्ष आहेत, दक्षिण रायगड त्यावेळेला जिल्ह्याचे अध्यक्ष होते. जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी खरंच चांगल्या रीतीने भाजपसाठी कार्य केलंय असे गोविंद पाटील म्हणतात की त्यांच्या कालावधीत अनेक जे काही महत्त्वाचे प्रश्न होते, जनतेचे प्रश्न होते, ते सुटले गेले. तसेच त्यांनी किंवा त्यांच्या अन्य कार्यकर्त्यांनी आता तळागाळातील कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावे अशी गोविंद पाटील यांची मागणी आहे. तसेच हा जो त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे तर निश्चित ते काय करतील ह्याच्यावर सर्व पक्षांची मजर आहे की काय होणार आहे, गोविंद पाटील मागं घेतील किंवा नाही. पण तो हा डिसिजन तुम्ही कधी उद्या घेणार आहे? उद्या मी डिसिजन घेणार आहे, कारण बरीचशी मंडळींचं मला फोन येतात. पण माझा जो देव मी जो मानला आहे प्रशांत दादा, त्यांचा शब्द मी पाळणारा माणूस. खरोखरच की जे जिल्हा अध्यक्ष प्रशांत दादा आहेत त्यांचा शब्द निश्चित पाळणार आहे. परंतु तळागाळातील कार्यकर्त्यांकडे भारतीय जनता पक्षाने लक्ष द्यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांकडं, मच्छीमारांकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, कारण आता शेतकऱ्यांच्या घशाशी आले सर्व आणि मच्छीमारांच्या. पण दादाने मिटिंग नितेश राणेबरोबर लावली, परंतु कुठेतरी थोडासा विश्वास आहे म्हणून आम्हाला दादा आहेत म्हणून आम्ही आहोत आणि दादा नसतील तर आमचा पक्ष वाढणार नाही. या भागाला दादांचीच गरज. खरोखरच भाजपचे पनवेलचे आमदार व रायगड जिल्हाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष खरोखर यांच्यावर विश्वास आहे असं गोविंद पाटलांकडे म्हणणं आहे. महेंद्र म्हात्रे, खारेपाट, अलिबाग.